महाराष्ट्रातच पर्जन्यमान आपण पाहतोय की पाऊस चांगला झालेला आहे आणि काही ठिकाणी अतिवृष्टी आहे. महाराष्ट्रातले अनेक धरणं तुडुंब भरून पाणी वाहत आहे आणि अनेक नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरपासून लातूरपर्यंत सगळीकडेच पर्जन्यमान हे चांगलं आहे आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. आज नांदेड शहरामध्ये अनेक ठिकाणी नदीला पूर आल्यामुळे शहरातल्या अनेक भागामध्ये पाणी शिरलं आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. घरामध्ये पाणी शिरलं, तिथं नागरिकांना स्थलांतरित करावं लागलं. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. आमच्या अनेक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्यासाठी पुढाकार घेतला आणि अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, IG या सगळ्यांनाच या परिस्थितीची माहिती दिली. शासनानं मदत कार्य तातडीनं करावं अशी आग्रही मागणी देखील त्यांच्याकडं नोंदवलेली आहे. काही ठिकाणी अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न आहे, तिथं त्यांना मदत करण्यासंदर्भामध्ये आम्ही भूमिका मांडलेली आहे. रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि आता अनेक ठिकाणी मी हिंगोलीमध्ये येत असताना डोंगरगाव या परिसरामध्ये ग्रामस्थांशी चर्चा केली. काही आमच्या आदिवासी समाजाच्या महिला त्या ठिकाणी मला भेटल्या आणि त्यांची घरं देखील कालपर्यंत पाण्याखाली होती. अगदी किराणासुद्धा काही राहिलेला नाही आहे. सगळा भिजून गेला आहे आणि तो काही उपयोगात आता येणार नाही. आणि म्हणून त्यांनाही अन्न पुरवठा, धान्यांचा पुरवठा आणि ज्या काही जीवन आवश्यक वस्तू आहेत त्यांचा पुरवठा करणं गरजेचं आहे. आणि आता शेतामध्ये पाणी आल्यामुळं पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतातलीसुद्धा कामं आता त्यांना महिनाभर उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळं उपजीविका त्यांनी कशी भागवावी हा देखील त्यांच्यासमोर हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी शासनाकडे ही मागणी केली आहे की आता आम्हाला दररोज जी काही आमची मोलमजुरी करून आम्ही उपजीविका भागवत होतो, आता ते देखील काम त्यांना या अतिवृष्टीमुळं, पूर परिस्थितीमुळं उपलब्ध होणार नाही आहे. म्हणून शासनानं त्याची दखल घ्यावी आणि त्याला मदत करावी, आर्थिक मदत करावी अशी त्यांची मागणी आहे. ती देखील आम्ही मागणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही नोंदवणार आहोत. हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी काही मागणी आहे. आणि अगदीच आता हिंगोलीमध्ये आत्ताही पाऊस सुरू आहे. आपण संवाद साधतो या क्षणी पर्जन्यमान सुरूच आहे. अनेक नद्यांना पूर आलेला आहे. अनेक भागामध्ये शेतामध्ये आणि नगरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहेच. त्यामुळे शासनानं देखील याचं सर्वेक्षण करून पंचनामे करून नुकसान भरपाई यासाठी पावलं उचलावीत आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भामध्ये त्यांनी सर्वेक्षण करावं अशी आमची मागणी आहे. काँग्रेसकडून किती हेक्टरी अनुदान द्यावं? आता याच्यामध्ये ते पिकावर अवलंबून आहे. म्हणजे अगदी समजा सोयाबीन असेल तर त्याची मागणी ही वेगळी आहे. केळीच्या बागा यासुद्धा पाण्याखाली आलेल्या आहेत. ऊस आडवा झालेला आहे. त्यामुळं याच्यामध्ये आज आम्ही सगळ्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून आमची जी मागणी आहे ती आम्ही उद्या परवापर्यंत शासनाकडे नोंदवू. पण याच्यामध्ये
बागायत, कोरडवाहू या पिकांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जी काही मागणी आमच्याकडे येईल त्याच्यावर विचार करून आम्ही मागणी शासनाकडे नोंदवू. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा आज हिंगोली जिल्हा दौरा झाला. त्यांनी दौरा आहे तो नॅशनल हायवेवरतून केला. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, घरांचं प्रचंड नुकसान झालं. घटनास्थळी जाऊन त्यांनी दौरा केलेला नाही पूर्ण. आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रात्रीच्या बैठकीमध्ये माहिती दिली की आम्ही जे काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं, 4 दिवस झाले लोकांच्या चुली पेटल्या नाही, त्यांना आम्ही तात्काळ अन्नधान्य पोहोचलं. मात्र अशा कुठल्याही व्यक्तीला अन्नधान्य पोहोचलेलं नाही. आपण आपली काय भूमिका मांडणार यावर? नाही, शासनानं आणि शासनाच्या प्रतिनिधींनी हे गांभीर्यानं घ्यायला हवं. कारण मी देखील काही ग्रामस्थांना भेटलो आणि त्यांनी असं मला सांगितलं की अजूनही शासनाची मदत काही त्यांना मिळालेली नाही आहे. आणि हीच मागणी आमची आहे की शासनानं तातडीनं जी मदत आहे ती त्यांच्या घरपोच त्या नागरिकाच्या आणि ग्रामस्थाच्या करावी अशी आमची मागणी आहे. आणि समजा शासन आणि प्रशासन जर नुसताच फेरफटका लगावून पाहणी झाली असा दावा करत असेल तर ते दुर्दैवी आहे. ह्या अगोदर अनेक नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत. जसं की ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, फक्त घोषणा होते, 4 दिवस सर्वे होतात, नंतर थंड पडते, अजूनही काही लोक शेतकऱ्यांना जे आहे त्याची भरपाई मिळाली नाही. आणि तसं हे खरं आहे की मागे असे सर्वेक्षण झाले, पंचनामे झाले, मदत झाली नाही. आणि म्हणूनच महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामान्य माणसाचे हे जे काही प्रश्न आहेत हे लावून धरणार आहोत. आणि जोवर सामान्य माणसाला मदत पोचत नाही तोवर आम्ही हा प्रश्न लावून धरू आणि आम्ही स्वस्थ बसणार. खरं तर आज तुमचा दौरा आहे, उद्या आदित्य ठाकरे यांचा दौरावर आहे. सगळी महाविकास आघाडी मिळून ओला दुष्काळ जाहीर करा किंवा या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यासाठी आपण मोर्चे आंदोलन काही येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत का? नाही, पाहणी सुरू आहे, माहिती घेणं ही प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. आम्ही जे पूरग्रस्त आहेत, अतिवृष्टीग्रस्त आहेत यांच्याशी संवाद साधतो आहे. एकंदरीतच मराठवाड्याचा हा दौरा पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते बसतील आणि याच्यावर ठोस काहीतरी मागणी शासनाकडे आम्ही नोंदवू. राज्यात दंगली कुणाला घडवायचं नितीश राणे वक्तव्य केलेलं आहे, त्यावरून रंगकर्तन सुरू आहे, कसं बघताय? नाही, काय म्हणाले ते? नितीश राणे यांनी एक वक्तव्य केलं होते की राज्यात कुणाला तरी दंगली घडवायच्या, त्यावरून राज्यामध्ये रंगशिंग म्हणजे शाब्दिक शिमगा सुरू आहे. आपण कसं बघताय याकडे? आता ते असं म्हणाले तर सरकार त्यांचं आहे, त्यामुळे सरकारने याच्यामध्ये चौकशी केली पाहिजे. आणि अशी काही परिस्थिती असेल तर ती गांभीर्यानं घेऊन असं काही घडणार नाही यासाठी गृह खात्यानं उपाययोजना केल्या पाहिजे. मागच्या काही दिवसापासून नितीश राणे यांचे अनेक वक्तव्य आहेत, अधिकाऱ्याला धमकी देणं, अनेक जे काही किल्ल्यावरून जे झालं होतं मालवणच्या त्यावरून असं सत्तेत राहून बोलणं कितपत येऊ? मला असं वाटतं ते सत्ता पक्षामध्ये आहेत आणि त्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत आणि सत्ता पक्षाकडनं अशी वक्तव्य अपेक्षित नाहीत. त्यामुळं शेवटी कायदा आणि सुव्यवस्था सत्ता पक्षाकडे आहे, म्हणजे महायुतीकडे आहे. आणि म्हणून समजा आता महायुतीचे नेतेच असा प्रश्न उपस्थित करणार असतील आणि सत्तेतलेच जर पक्ष मोर्चे काढणार असतील, आंदोलनं करणार असतील तर मग एक नवी लोकशाहीची पद्धती रुजते असं म्हणावं लागेल. सर, हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचेच खासदार आहेत पण अजूनही त्यांनी कुठेही पाहणी केलेली नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही इथं आलेले आहोत आणि मला खात्री आहे की आमचे महाविकास आघाडीचे खासदार देखील तातडीनं त्वरित ते पाहणी करतील. सर, कळमनुरीमध्ये सुद्धा प्रज्ञा सतव यांनी सुद्धा सर्वात जास्त नुकसानी कळमनुरीमध्येच पूरग्रस्तांचं झालेलं आहे, तिथे सुद्धा सतव मॅडम. नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये काही जे खासदार असतील, आमदार असतील, हे नक्कीच याचं गांभीर्य त्यांना आहे. त्यांनी माहिती देखील घेतली आहे. खासदारांनी देखील काही ठिकाणी भेटी दिल्यात असं आमचे सहकारी सांगतात. आमदार देखील याच्यामध्ये लवकरच
या संदर्भामध्ये भाष्य करतील, पाहणी करतील. मला असं वाटतं की मुळामध्ये शासनानं मदत कार्य करण्यासाठी जी पावलं उचलणं आवश्यक आहे त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी इथं आलेलो आहे. माझे सगळे सहकारी इथं आहेत, स्थानिक नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. आपल्या सगळ्यांचंच हे काम आहे की अडचणीत सापडलेल्या आपल्या सामान्य माणसाला धीर देणं आणि आधार देणं हे महत्त्वाचं आहे. साहेब, महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा थांबली आहे, सुरू आहे. काय विधानसभा आहे काही काळात? चर्चा सुरूच आहे ना, थांबण्याचं काही कारण नाही. कसं असणार आहे सूत्र? मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये अगदी लोकसभेमध्ये सुद्धा जे जागा वाटप झालं तेही अतिशय व्यवस्थित झालं, म्हणूनच तो निकाल हा लक्षवेधी ठरला. आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातूनही समन्वयानं ज्या पक्षाची शक्ती ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्या पक्षाला तिथं प्रतिनिधित्व मिळेल. आणि समजा काही आमच्या मित्रपक्षांना कुठंतरी जागा अदलाबदल करण्याची शक्यता किंवा गरज असेल तर त्याच्यावरही मला असं वाटतं की समन्वयानं मार्ग निघेल. संजय राऊत म्हणाले होते गणेशोत्सवानंतर चर्चा जाईल, पुढे जाहीर होईल. गणेशोत्सवाच्या नंतर कळेल सर्वांना. नाही, याच्यावर आमचे नेते बैठका घेत आहेत, योग्य वेळी त्याच्यावर ते भाष्य करतील. मूळ मुद्दा हा आहे की महायुतीच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाची जी काही पिळवणूक होते ती थांबवली पाहिजे. ते आमचं मुख्य लक्ष आहे. मला असं वाटतं की आम्ही सगळेच कामाला लागलेले आहोत. आता जागा वाटप ही औपचारिकता आहे आणि ती औपचारिकता वेळेत पूर्ण होईल. संजय राऊत म्हणाले होते काकांचा पक्ष चोरला, ह्या वक्तव्यावरून तटकरे आणि संजय राऊत मध्ये जुंपलेले आहे. आपण कसं बघताय? मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याने काय भाष्य करावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळं याच्यामध्ये म्हणजे आम्ही याच्याकडे कसं पाहतो मला असं वाटतं याला काही म्हणजे फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. कारण शिवसेनेने काय भाष्य करावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय भाष्य करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि ज्याची त्याची राजकीय भूमिका आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न स्थानिकचा आहे. स्थानिकमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे अनेक गट आहेत. तुमच्या अनेक म्हणण्यापेक्षा 3 ते 4 गट आहेत. हे गट कधीच एकत्र येत नाहीत. मागच्या काही वर्षापासून चालू हे तुमच्या वरच्या प्रश्न आहे. हे कधी बसणार आहेत एकत्र, कधी भेटणार आहे, याच्यावर तोडगा काँग्रेस काढू शकत नाही. काँग्रेस अयशस्वी काय हिंगोली जिल्ह्यातली काँग्रेस एकत्र बसण्यासाठी? मला असं वाटतं की हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आहेत आणि गटतट आता हे खरं म्हणजे माध्यमांनी निर्माण केलेलं हे सगळं मला वाटतं परिस्थिती आहे. एखाद्या पक्षामध्ये मतभेद हे असू शकतात, मनभेद असू नयेत आणि मनभेद असणार नाहीत यासाठी आम्ही सगळे लक्ष देऊन काम करणार आहोत. याच्यामध्ये आमचे केंद्रीय नेते, आमचे राज्यस्तरावरचे नेते आणि आम्ही सगळे मिळून नक्कीच मार्ग काढू. पण कळमनुरी विधानसभेमध्ये सर्वात मोठी पहिल्यांदा काँग्रेस ओळखली जाते, मात्र आता काँग्रेस कळमनुरीमध्ये राहिलेली नाही. सगळी काँग्रेस जी आहे ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेली. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ह्या फोडाफोडीच्या राजकारणाला काही लोक बळी पडले, पण असं जरी असलं तरी याला सामान्य माणसाने काही पसंती दर्शवलेली नाही आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ते पाहिलं की या फोडाफोडीच्या राजकारणाला समर्थन मिळालेलं नाही आहे. आणि म्हणून असं कोणी केलं असेल तर त्यावर भाष्य करण्यापेक्षा आपण महाविकास आघाडी कशी विजयी होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.